मागचं जे काही लेक्चर झालं होतं आपलं, त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण टाईम अँड वर्कवर आधारित कसे प्रश्न विचारण्यात आले होते. आजचं जे काही लेक्चर आहे याच्यातही आपण काही टाईम अँड वर्कचे प्रश्न घेतले. त्याच्यानंतर लगेच त्याच्यासोबत काहीतरी आपण नळ अँड सिस्टमचे म्हणजे पाईप अँड सिस्टमचे पण प्रश्न घेतलेले आहे. म्हणजे नळ आणि टाकीचे उदाहरण पण घेतले आहे. जवळपास याच्यावर 100 प्रश्न विचारण्यात आले होते या चॅप्टरवर आधारित. 100 मधले आपले तर 30-40 तर कव्हर झाले असन. 100 प्रश्न विचारण्यात आले होते. आपण 40 प्लस प्रश्न आपण घेतलेले आहे आतापर्यंत. जे काही राहिलेले आहे आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. आणखी एखादं लेक्चर बनेल. 1 या 2 लेक्चर बनेल. जेवढे लेक्चर बनेल तेवढं. तर हे 100 पूर्ण 100 प्लस जे काही प्रश्न होते ते सर्व टार्गेट आहे आपलं करण्याचा. बघा आजचा प्रश्न जो काही होता, वर्धा जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आला होता. खूप छान प्रश्न होता बघा. वाचा काय म्हणते? म्हणत आहे की प्रश्नामध्ये 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम म्हणते 24 दिवसात पूर्ण करतात. बघा काय म्हणते 6 पुरुष असेल, एक तर 6 पुरुष पाहिजे, 6 पुरुष नसेल तर किंवा 8 मुले पाहिजे. सॉरी. 6 पुरुष जर नसेल तर 8 मुलं पाहिजे. तर एक काम 24 दिवसात पूर्ण होते म्हणते. बघा इथं म्हटलं 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. एक तर 6 पुरुष पाहिजे नाही तर 8 मुलं पाहिजे. ते काम किती दिवसात पूर्ण होते? 24 दिवसात. मग इथून आपल्याला पुरुष आणि मुलांची कार्यक्षमता निघू शकते बघा. पुरुषांना इथंच ठेवतो. मुलं येणार खाली. इथं राहणार 8 आणि हे 6 गुणिले होते इकडे आल्यावर भागेला. इथून भाग जर दिला 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. इथून असा निष्कर्ष निघाला, की एका पुरुषाची कार्यक्षमता 4 काम करण्याची आहे, तर एका मुलाची कार्यक्षमता 3 काम करण्याची आहे. आता प्रश्नामध्ये म्हणत आहे, की 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. आता इथून आपण पूर्ण काम किती आहे ते काढू शकतो. पूर्ण काम किती आहे टोटल वर्क. पूर्ण काम किती आहे? तर 6 पुरुष एक काम किती दिवसात करते? 24 दिवसात करते. तर 6 पुरुष, एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती आहे? 4. तर 6 पुरुष किती काम करणार? 6 गुणिले 4 काम करणार एका दिवसात. तो म्हणते 24 दिवसात पूर्ण काम करते. याला गुणिले जर 24 दिवस केले, एका दिवसाच्या कामाला जर 24 ने गुणाकार केला, तर हे झालं आपलं टोटल वर्क. हे झालं आपलं टोटल वर्क. आता इथून म्हटलंय त्याच्यापुढं तर, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्र मिळून म्हणजे 7 पुरुष करत आहे आणि 12 मुलं आहे. एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर एक पुरुष एका दिवसात किती काम करू शकते? एक पुरुष एका दिवसात करते 4 काम. तर 7 पुरुष किती काम करणार? 7 गुणिले 4 म्हटलं तर किती होणार? 28 काम. दिसतंय हा कलर? दिसतं 28. आणि एक मुलगा एका दिवसात किती काम करते? 3 काम करते. तर 12 मुलं एका दिवसात किती काम करणार? 12 त्रिक किती होतात? 36. हा गट जर एकत्र आला तर 28 आणि 36 टोटल किती काम होतात? 64. आता 64 काम होणार एका दिवसात. एवढे काम करायचं या गटाला मिळून. म्हणजे 7 पुरुष आणि 12 मुलं. 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्र मिळून एका दिवसात किती काम करणार? 64. त्यांना करायचे एवढे काम. तर इतकं काम करण्यासाठी किती वेळ लागेल बघा. 6 गुणिले 4 गुणिले 24 हे टोटल काम होतं. हा गट जर एकत्र आला तर किती काम होते? 64 काम होते. याला 64 ने भाग द्या. म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार 7 पुरुष आणि 12 मुलं ते एकत्र मिळून ते काम किती दिवसात करतात ते निघणार. द्या आता भाग. 4 एका 4 4 एका 4, 4 सकम 24 बरोबर? त्यानंतर परत भाग जातो आपला 4चा 4 चोक 16, 4 सकम 24 परत 2चा भाग जातो 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6, 2 एका 2 आणि 2 त्रिक 6, 3 त्रिक किती येतात 9. म्हणजे तो गट एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 9 दिवसात. खूप छान प्रश्न विचारण्यात आला होता. कठीण होता थोडा. लक्षात घ्या बरोबर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. चलो आगे. एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो, तर 100 व्यक्तींना 100 खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील? आपल्याला हे प्रश्न झाले सांगितलं होतं काम असेल, काही असेल तर ते कुठे मेन्शन करायचं? खाली मेन्शन करायचं. बोललो होतो. बघा आपलं एक सूत्र घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. इथे आता परत आपण ते अप्लाय करू. बघा, एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो म्हणते. एक व्यक्ती आहे, एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो. मान्य आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर म्हटलं तर 100 व्यक्ती 100 खड्डे. 100 खड्डे खोदण्याचं काम आहे तर 100 येणार खाली. 100 खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील? तर दिवसांची संख्या काढायची म्हणजे D2 ची किंमत काढायची. बस झालं. सॉल्व्ह करा आता. 100 ने 100 ला भाग दिला, उत्तर आलं 1 आणि 1 ने 1 ला गुणाकार केला तर 1. तर किती दिवस लागेल? दुसऱ्या दिवसांची संख्या किती येणार? 2 दिवस. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? सॉरी 1 दिवस. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 1 दिवस. सोपी-सोपी होते प्रश्न काही-काही. चलो आगे. जर 4 माणसे 20 दिवसात ₹3600 कमावतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतील? सोपी आहे एकदम बघा. सांगितलं काम असेल किंवा मजुरी असेल किंवा काही कामाचे पैसे मिळत असेल, ते पैसे कुठे लिहायचे? खाली. म्हटलं आहे प्रश्नामध्ये 4 माणसे आहेत. 20 दिवसात ₹3600 कमावतात. म्हणजे ₹3600 त्यांना मजुरी मिळते.
मजुरी वगैरे असेल किंवा काम असेल तर ते कुठे मेन्शन करायचं? खाली मेन्शन करायचं. तर ₹3600 मजुरी मिळतात 20 दिवसाची 4 मजुरांची. त्याच्यानंतर म्हटलंय प्रश्नात, तर 10 माणसे, नवीन माणसांची संख्या 10, 20 दिवसात किती रुपये कमावतील? म्हणजे इथे एक्सची किंमत काढायची, म्हणजे यांना किती रुपये मजुरी मिळेल? ठीक आहे. करा आता क्रॉस गुणाकार, यांनी याला गुणाकार करा, यांनी याला गुणाकार करा. किंवा असं न करता डायरेक्ट काय करा, याला तिकडे घेऊन जा. हा एक्सने इथे जर गुणाकार झाला 4 गुणिला 20 गुणिला एक्स बरोबर हे आहे 10 गुणिला 20 आणि हा 3600 इथं भागेल आहे, इकडे आल्यानंतर गुणिला करा. ठीक आहे. एक्स बरोबर काय येणार, म्हणजे 10 गुणिला 20 गुणिला 3600 आणि भागेला काय येणार ही गोष्ट 4 गुणिला 20. 20 न 20 कॅन्सल झाला. ठीक आहे. 4 एक 4, 4 9 36. 900 गुणिला 10 म्हटलं तर एक्स बरोबर किती, ते 9000 रुपये मिळणार त्यांना. किती रुपये मिळणार? 9000 रुपये. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 9000 रुपये मिळणार. ठीक. जर तुम्ही असे जरी केलं असतं बघा, असं पण भाग देऊ शकलो असतो आपण. या 20 ने हा 20 कॅन्सल, शेवटी ते गुणिला इकडे आल्यानंतर भागीलाच होणार आहे. ठीक आहे. परत आता आणखी भाग देऊ शकलो असतो आपण. 4 एक 4, 4 9 36 आणि 900 गुणिला 10 म्हटलं, हा भागीला इकडे गेल्यानंतर गुणिला 900 गुणिला 10 म्हटलं तर किती, ते 9000. याही कंडिशनमध्ये आपण भाग दिला असता तरी आपलं उत्तर 9000च आलं असतं. ठीक आहे. चलो आगे. चलो. 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तर तेवढेच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगार रोज किती तास काम करावे लागेल म्हणते. ठीक आहे. त्याच टाईपनं एकच प्रकारचे उदाहरण आहे. सेम टू सेम प्रश्न. आता तुम्ही बघत असाल की प्रश्नाची लेव्हल तेच आहे. प्रश्नामध्ये काही बदल होत नाहीये. म्हणजे प्रश्न घुमून फिरून तेच डाटा आहे आपल्याकडे. बघा, 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. 20 कामगार रोज 6 तास काम करत आहे आणि 35 वस्तू तयार करत आहे. जे वस्तू करेल, काम करेल ते खाली लिहायचं. त्याच्यानंतर तेवढ्याच वस्तू, म्हणजे 35 वस्तू इथे बनवत आहेत, इथे 35च वस्तू बनवत आहे. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना किती तास काम करावं लागेल? म्हणजे दुसऱ्या तासाची किंमत काढायची, म्हणजे S2ची किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे. 35 ने 35 कॅन्सल झाला. त्यानंतर 15 इथे गुणिला इकडे आल्यानंतर भागीला होणार, तर इथे भाग देऊ शकतो आपण. 5 न जर भाग दिला, 5 त्रिक 15, 5 चोक 20. परत भाग जातो 3 न, 3 गुणिला इकडे भागीला होणार, 3 एका 3 आणि 3 दुनी 6. तर दुसऱ्या तासांची संख्या किती येते? S2ची किंमत आली 4 गुणिला 2 म्हणजे किती? 8 तास. तर दुसरे कामगार म्हणजे जे काही 15 कामगार होते, किती तास काम करावं लागेल? 8 तास काम करावं लागेल त्यांना. ठीक आहे. किती तास काम करावं लागेल? 8 तास. प्रश्न तेच आहे. फक्त आपल्याला समज निर्माण करावी लागते. बघा, एक काम 30 मुले 40 दिवसात पूर्ण करतात. जर 6 मुले 4 पुरुष इतके काम करत असल्यास तेच काम 40 पुरुष किती दिवसात करतील? जेव्हाही कधी असे इतके वगैरे कन्व्हर्ट करायला लागते ना, तेव्हा लक्षपूर्वक वाचायचं. इथे म्हटलं या प्रश्नात बघा, या प्रश्नात म्हणत आहे 4 मुले, 6 मुले, 5 पुरुष इतके काम करतात. मग इथून आपल्याला क्षमता निघू शकते, हे लक्षात ठेवा. इथून आपल्याला मुलं आणि पुरुषांची क्षमता निघू शकते. तिथे प्रश्नात म्हटलं की 6 मुलं 4 पुरुषांनी इतके काम करतात. मुलांना इथेच ठेवा. पुरुषांची संख्या येणार खाली आणि इथं राहणार 4 आणि भागी येणार 6. ही 6 होती, इकडे आले भागेला. ठीक आहे. इथं भाग वगैरे दिला आपलं. समजा भाग दिला आपण. बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6. म्हणजे एका मुलाची कार्यक्षमता किती आहे? 2 आणि एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती आहे? 3. म्हणजे एक मुलगा एका दिवसात किती काम करू शकतो? 2. तर एक पुरुष एका दिवसात किती काम करू शकतो? 3. आता त्याने म्हटलं एक काम 30 मुले 40 दिवसात पूर्ण करतात. आता 30 मुलं आहेत, म्हणजे पूर्ण काम काढून घेऊ आपण किती आहे? टोटल वर्क किती आहे? पूर्ण काम. 30 मुले, एक मुलगा एका दिवसात किती काम करू शकतो? 2. तर 30 मुलं एका दिवसात किती काम करणार? 30 गुणिला 2. एवढं काम करणार एका दिवसामध्ये. तो म्हणते 40 दिवसात पूर्ण करतात. मग एका दिवसाच्या कामाला जर 40 ने गुणाकार केला, तर हे झालं पूर्ण काम आपलं, टोटल वर्क. आता हे काम कोणाला करायचं आहे? तेच काम, म्हणजे हे जे काही काम करत होते तेच काम 40 पुरुष, किती पुरुषांना करायचं आहे? तेच काम 40 पुरुषांना करायचं आहे. तर एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? सॉरी, एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करतो? 3. तर 40 पुरुष किती काम करणार एका दिवसामध्ये? 40 गुणिला 3 काम करणार. आता हे काम करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल म्हणते? 30 गुणिला करा 2 गुणिला 40. भागेला किती येणार? 40. एका दिवसात 40 पुरुष किती काम करतात? 40 गुणिला 3. करा कॅन्सल. 40 ने 40 कॅन्सल झाला. 3 एका 3 आणि 3 10 30. 10 गुणिला 2 म्हणजे किती दिवस लागेल? 40 पुरुषांना ते काम करण्यासाठी 20 दिवस लागेल. घुमून फिरून प्रश्न तेच राहतात. फक्त आपल्याला समज निर्माण करायची आहे. बघा, लक्षात ठेवा, इथं पुरुष आणि मुलाची कार्यक्षमता काढायची होती. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह झाला असता. चलो आगे.
17 बदक 17 मासे 17 मिनिटात खातात. तर एक बदक एक मासा किती मिनिटात खाईल? हे तर सोपी आहे प्रश्न तुम्हाला आले असेल बघा. 17 बदक आहे. 17 मासे 17 मिनिटात खातात. 17 मासे खाण्याचं काम आहे. काम कुठे लिहायचं? खाली. लक्षात ठेवायचं कधी पण. काम असो, मजुरी असो, जे काही मेन्शन करायचे ते लिहायचे खाली. ठीक आहे ना? 17 मासे आहे, 17 बदक आहे. 17 मासे खाण्याचं काम करत आहे 17 मिनिटामध्ये. 17 मिनिटामध्ये. 17 मासे खाण्याचं काम 17 मासे खाण्याचं काम 17 मिनिटामध्ये खातात. तर एक बदक, एक मासा किती मिनिटामध्ये खाणार? म्हणजे आपल्याला मिनिटाची संख्या काढायची म्हणजे तासाची संख्या काढायची. किती तास लागेल? S2 काढा. म्हणजे किती मिनिटं लागेल? ठीक आहे ना? करा आता इथं भाग. 1 ने 1 कॅन्सल झाला. 17 ने 17 ला भाग दिला तर किती मिनिटं लागेल त्यांना? 17 मिनिटं लागेल. किती मिनिटं लागेल? 17 मिनिटं लागेल. तर 17 मिनिटं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप छोटे-छोटे प्रश्न राहतात, समज निर्माण करायला लागते. बघा. आता हा थोडा चांगल्या कॅटेगरीतला अहिल्यानगर पोलीस भरती 2024 चा आहे. चालकचा प्रश्न आहे बघा. खूप छान प्रश्न होता. वाचा तुम्ही एकदा, विचार करा. वाचून घ्या. आम्ही काही काम म्हणते 24 दिवसात पूर्ण करतो. बाला तेच काम 9 दिवसात पूर्ण करते. तर कला तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकते. तर बाला आणि कला यांनी सुरुवात केली, पण 3 दिवसानंतर त्या दोघींनी कामाला आल्याच नाही. त्यामुळे अमिला उरलेले काम करणे भाग पडले. तर तिला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागले असतील? खूप छान प्रश्न होता बघा. कसं सॉल्व्ह करायचं? आम्ही काही काम म्हणते म्हणजे एखादं काम असेल 24 दिवसात पूर्ण करते. बघा याला सॉल्व्ह करू आपण लसावी काढून. आम्ही एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. नंतर म्हटलं की बाला तेच काम 9 दिवसात पूर्ण करते. बी म्हणजे बाला. बाला तेच काम 9 दिवसात पूर्ण करते. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं आणि कला तेच काम 12 दिवसात पूर्ण करते. कला जे काही आहे तेच काम 12 दिवसात पूर्ण करते. इथं म्हटलं बघा. तर बाला आणि कला यांनी कामाला सुरुवात केली. पहिले तर शोधून घेऊ हे काम जे काही करते ना, हे काम कोणतं आहे? तर आपल्याला काम असं मानावं लागेल, की ज्याला 24, 9 आणि 12 ने भाग जाते. तर 24, 9 ने भाग 24, 9 आणि 12 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 72. मानलं एकूण काम जे काही आहे तर 72. आपण असं गृहीत धरलं, की टोटल किती काम करायचे आहे? 72. तर आता आपल्याला शोधायचं होतं 24, 9 आणि 12 ने भाग जाणारी संख्या म्हणजे या 24, 9 आणि 12चा काय आहे ना? लसावी. तर लसावी किती आला? 72. 24 ने भाग दिला 3 आलं. 9 ने भाग दिला 8 आणि 12 ने भाग दिला 72. ठीक आहे. हे निघाली याची कार्यक्षमता. आता त्यांनी म्हटलं प्रश्नात बाला आणि कला यांनी कामाला सुरुवात केली. ठीक आहे. बाला आले प्लस कला यांनी कामाला सुरुवात केली म्हणते. वाचा बरोबर. बाला आणि कला यांनी कामाला सुरुवात केली. पण 3 दिवसानंतर त्या दोघी कामाला आल्याच नाही. म्हणजे यांनी 3 दिवसानंतर कामाला आल्याच नाही म्हणते. म्हणजे 3 दिवस तर यांनी काम केलं असेल. 3 दिवस तर काम केलं असेल असं म्हणू शकतो आपण. ठीक का नाही? यांनी 3 दिवस काम केलं. 3 दिवसानंतर आल्या नाही या गोष्टीचा अर्थ काय होणार? यांनी 3 दिवसपर्यंत काम केलं. 3 दिवसानंतर आल्याच नाही म्हणजे यांनी 3 दिवस काम केलं असेल. बाला आणि कला यांनी 3 दिवस काम केलं. तर बाला एका दिवसामध्ये किती काम करू शकते? 8. कला एका दिवसामध्ये किती काम करू शकते? 6. तर ह्या दोघी एकत्र आल्यात एका दिवसात किती काम होते? 14. या दोघींनी 3 दिवसामध्ये किती काम केलं असेल मग? 14 गुणिले 3. तर 14 त्रिक किती येतात? 42 काम केले असेल. किती काम केले असेल? 42 काम केले असेल. ठीक आहे इथपर्यंत? आता आल्याच नाही म्हणते. त्यामुळे अमिला उरलेले काम करणे भाग पडले. आता यांनी 42 काम केले पहिल्या 3 दिवसात. आता टोटल काम किती मानत होतो आपण? 72. 72 मधले 42 काम झाले. आता काम शिल्लक राहिले किती? 30. हे शिल्लक. शिल्लक राहिलेले काम किती आहे? 30. आता हे कोणाला काम करणे भाग पडले? तर अमिला. बघा इथे म्हटलं त्यामुळे अमिला उरलेले काम करणे भाग पडले. आता उरलेले काम किती आहे? 30 काम करायचे आहे. कोणाला करायचे? अमिला करायचे आहे. तर उरलेले आहे 30 काम. अमी करते एका दिवसामध्ये किती काम? 3 काम. तर अमी एका दिवसामध्ये 3 काम करते. तर हे उरलेले जे काही शिल्लक काम आहे, ते करण्यासाठी किती दिवस लागेल अमिला? तर 10 दिवस या प्रश्नाचं उत्तर होतं. तर 10 दिवसात ते काम करतील. खूप छान प्रश्न विचारण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्हा चालक पोलीस भरती 2024 चा. खूप जबरदस्त प्रश्न होता. बघा एकदा समजून घ्या. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे त्याला. काही फॉर्म्युला वापरायची गरज नाही, काही नाही. आपण थोडा व्यवस्थित वाचला ना प्रश्न, आपल्याला ऑटोमॅटिक समजून जाते बघा. लक्षात घ्या. चलो आगे. बघा म्हटलं ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो. तर बी ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. हेच महत्वाचं आहे याच्यात. ए आणि बी. बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. बी पेक्षा
ए पेक्षा हा बी, म्हणजे हा जर 100 काम करत असेल, त्याच्यापेक्षा 25% फालतू काम करते कोण? बी. हे झाले यांची कार्यक्षमता. बघा कार्यक्षम आहे म्हणते. ही झाली यांची कार्यक्षमता. इथं जर यांचा रेशो काढतो म्हटलं, तर 25 ने भाग दिला, 25 चौक 100, 25 पाच 125. इथून असा निष्कर्ष निघाला, की ए एका दिवसामध्ये 4 काम करू शकतो, तर बी एका दिवसामध्ये 5 काम करू शकतो. कारण की यांनी म्हटलं, की बी ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे बी एका दिवसात 5 काम करतो, तर ए एका दिवसामध्ये 4 काम करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर म्हटलं, की ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो. आता ए हा जो काही आहे एका दिवसात 20 काम पूर्ण एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए एका दिवसामध्ये किती काम करतो? 4 काम करतो. तर ए एका दिवसामध्ये 4 काम करू शकतो. तर मग इथून आपण पूर्ण काम काढू शकतो किती आहे? पूर्ण काम किती आहे? तर पूर्ण काम किती असेल आपल्याला? ए एका दिवसामध्ये 20 काम करू शकतो. एक काम 20 दिवसामध्ये करू शकतो. सॉरी. ए हा एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणते. तर ए एका दिवसामध्ये किती काम करतो? 4. ते एका दिवसामध्ये 4 काम करतो, तर 20 दिवसात पूर्ण काम करतो. म्हणजे 20 गुणिले जर 4 केलं, एका दिवसाच्या कामाला जर 20 दिवसांनी गुणाकार केला, तर टोटल काम किती असेल? 80. इथपर्यंत तर ठीक आहे. आता त्याने म्हटलं प्रश्नात, बीने 6 दिवस काम केले म्हणते. बीने 6 दिवस काम केले आणि तो सोडून गेला. बी एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 5. तर 6 दिवसात बीने किती काम केले असेल? तर 6 दिवसात बीने किती काम केले असेल? बी एका दिवसामध्ये करतो 5 काम, तर 6 दिवसात त्याने किती काम केले असेल? गुणिले 5 करा. एका दिवसात 5 काम करू शकतो, तर 6 दिवसात किती? तर 30 काम. आता या 80 मधले 30 काम झाले. 80 मधून 30 काम केले बीने. आता शिल्लक राहिलेले काम किती आहे? 50. आता हे शिल्लक राहिलेले काम म्हणते बघा इथं पुढं म्हटलं, उर्वरित काम सीने 15 दिवसात पूर्ण केले. आता हे जे काही उर्वरित जे काही शिल्लक राहिलेलं काम होतं, हे सीने म्हणते 15 दिवसात पूर्ण केलं. खूप छान प्रश्न होता. आता शिल्लक राहिलेले काम आपल्याकडे 15. आणि हे काम म्हणते सीने 15 दिवसात केले. तर 15 दिवसात केले, तर एका दिवसात किती? तर 50 काम 15 दिवसात केले, तर एका दिवसात किती काम केलं असेल? याला 15 ने भाग देऊन द्या. 15 ने जर भाग दिला, तर सीची इथून कॅपॅसिटी निघणार. 5 जर भागलं, 5 खाली भाग दिला, 5 त्रिक 15, 5 10 50. म्हणजे इथून असा निष्कर्ष आला, की सी जो काही आहे, तो एका दिवसामध्ये 10चे 3 काम करू शकतो. सी जो काही आहे, एका दिवसामध्ये 10चे 3 काम करू शकतो. तर सी एका दिवसामध्ये 10चे 3 काम करू शकतो. तर आपल्याला तेच पाहिजे होतं, की सीची कार्यक्षमता किती आहे? तर या प्रश्नात म्हटलं, सी एकटा ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकेल? तर टोटल काम किती होतं आपलं? 80. तर टोटल काम आहे 80. सी एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 10चे 3 काम. तर 80 काम करण्यासाठी किती वेळ लागेल? 10चे 3 जर याला भाग दिला, 3 पलटून जाणार वरतं. तर 0 न 0 कॅन्सल, 3 पलटून वरती गेला, तर 8 किती येते? 24. म्हणजे सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 24 दिवसात. तर 24 दिवस आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. ठीक आहे. लक्षात घेऊन घ्या. नाही समजलं असेल परत एकदा पहा, समजून जाईल. बघा, जर 7 उंदीर मारण्यास 7 मांजरांना 7 मिनिटं लागतात, तर 700 उंदीर मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? 7 उंदीर मारण्यास 7 मांजरांना 7 मिनिटं लागतात. तर 7 उंदीर मारण्याचं काम आहे. तर जे काही 7 काम आहे ते काम लिहायचं खाली. 7 उंदीर 7 मांजरांना मारण्यासाठी 7 मिनिटं लागतात. 7 मांजरांना 7 उंदीर मारण्यासाठी 7 मिनिटं लागतात म्हणते. ठीक आहे. तर म्हटलाय प्रश्नात 700 उंदरांना मारायचं आहे. 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती मांजर आहे? 700 मांजरांना किती वेळ लागेल? तर आपल्याला वेळ काढायची म्हणजे टाईम काढायचा आहे. ठीक आहे. बस एवढं साधं होतं का? 7 मांजरांना बघा 7 उंदीर 7 मांजरांना मारण्यासाठी 7 तास लागतात. तर 700 उंदीरांना 700 मांजरांनी मारण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे. करायचा सॉल्व्ह 700 कॅन्सल झाला. 7 न 7 कॅन्सल झाला. तर किती वेळ लागेल? 7 मिनिटं लागेल. किती टाईम आहे ना? 7 मिनिटं. सोपीच होतं फक्त व्यवस्थित वाचावं लागतं बस ठीक आहे. चलो आगे. 10 जणांनी प्रति दिवस 6 तास काम करून एक कामाला 18 दिवसात पूर्ण केले. तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावे लागेल? ठीक आहे. 10 जणांना प्रति दिवस म्हणते 6 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे. एक काम 18 दिवसात पूर्ण केले. 10 जणांनी प्रतिदिवस 6 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण केले. हे झाले पहिलं लाईन. पूर्ण केले. तर 15 जणांनी तेच काम म्हणजे हेच काम करायचं आहे, एकच काम करायचं आहे. 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावं लागेल म्हणजे दुसरे टाईम काढायचा आहे आपल्याला. आता हे सॉल्व्ह करा, उत्तर काढा.
बघा इथे भाग देऊ शकतो आपण. असाही जरी भाग दिला तरी चालते. 6 एक 6 आणि 6 दोन्ही 12. ठीक आहे. बे एक बे, बे पंच 10, 5 एक 5 आणि 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 सक 18. किती वेळ लागेल? 6 तास लागेल. किती वेळ लागेल? इथे आलं 6 तास. किती वेळ लागेल? 6 तास. 6 तास आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे.